आमच्या मम्माचा आउटफिट आहे. मम्मी मेरे खयालों की काय बघतायत? दुश्मन आला. लीला सलीला सलीला जायाचं जायाचं सलीला. म्याव म्याव करू नकोस, कुत्रे आहेत. एव्हरी फॅमिली ट्रिप. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 आणि आता वाजलेत सकाळचे 6:30 आणि इतकी थंडी आहे इकडे. 6:30 वाजता काय सांगू तुम्हाला, एकदम गार पडलं आहे. आणि बघा बाहेर हा आहे भक्त निवासमधून व्ह्यू. सुबह 8 बजे. डॅन टडॅन टडॅन. सो आम्ही झालो आता रेडी निघण्यासाठी आणि एंड मुमेंटला सुद्धा आमचं अजूनपर्यंत पक्क नाही झालं की जायचं कुठे आहे नक्की. जयगड फोर्टला जायचं आहे की कुठे जायचं ते अजूनपर्यंत ठरलं नाही आहे. पप्पा गेलेत खाली विचारायला, तर कळेल लवकरच की काय प्लॅनिंग आहे नेक्स्ट. बट आमचं आजचा आउटफिट हा आहे. हे आमचा आउटफिट आजचा दोघींचा. आणि आमच्या मम्माचा आउटफिट आहे. मम्मी कम यार. मेरे खयालों की मलिका मेरे खयालों की मलिका. सो हा आहे आमचा आउटफिट आजच्या डेसाठी. आणि संचिताला बघून तुम्ही सांगा का कोण वाटते संचिता. एकदम क्लिप्स वगैरे लावलेत हेअर्सला, कलरफुल सिंड्रेला बनली आहे, सिंड्रेला लुक. आणि मी बनली आहे जोधपूर साइड लुक बनलाय. घूमर 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 घूमेरे. सो या स्टे ट्यून. नाश्ता आमचा अजून बाकी आहे. खाली जाऊ, काय चहा पाणी असेल ते पिऊ आणि त्याच्यानंतर निघू. सॉरी असं नाही, निघू. बाय. ही झाली आहे दीदी रेडी विथ माईक. कुठे खबर द्यायला चाललेस? एक रिपोर्ट भेटलाय की जयगड फोर्टला जायचं. आमचं असं ठरलेलं की सकाळी 6 वाजता उठायचं, 1-2 तास रेडी व्हायचं आणि 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत निघायचं. पण रेडी होता होता 9 कधी वाजले हे कळलंच नाही. कसं आहे ना, आम्हाला थोडं लेडीजला थोडं रेडी व्हायला टाईम लागतो, हे तर तुम्हालाही माहीत असेल. घर घर की कहाणी. सो फायनली आता आम्ही रेडी होऊन छानपैकी निघालो आहेत. लाईफमध्ये जर मी कुठली चांगली गोष्ट केली असेल तर ती आहे मिंत्रावरून हा व्हाईट स्कर्ट परचेस करण्याची. गाईज मी खरं सांगते, हा व्हाईट स्कर्ट मला इतका प्रचंड आवडला आहे ना की मी तुम्हाला ते शब्दात नाही सांगू शकत. आणि फक्त माझंच नाही बरं का, मम्मीने वेअर केलेला आउटफिट संचिता आणि पप्पांचा आउटफिटसुद्धा मी चूज केला आहे. सो क्रेडिट गोज टू मी. तर आजचा प्लॅन आहे फुल एन्जॉय करायचा, थोडी हिस्ट्री बघायची, खूप फोटो काढायचे आणि फॅमिलीसोबत मस्त मजा करायची. चला तर मग तुम्ही पण येतात ना आमच्यासोबत जयगड फोर्टच्या छोट्या ॲडव्हेंचर ट्रिपला. आता आम्ही चाललो आहे ऑटोमधून बसून जयगड फोर्टला. फायनली केव्हापासून चाललेलं की जायचं पण काय ठरत नव्हतं. तर आता फायनली ठरलं. आता आम्ही चाललो आहे जयगड फोर्टला. तिकडनं एक विघ्नहर्त्याचं मंदिर आहे, ते सुद्धा आम्ही बघू. आणि तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला पुढची अपडेट देते काय आहे कसं असं. 9:30 वाजले आता. लेट्स सी किती टाईम लागतो. खूप छान आहे गाव. Thank you.
भारी सीन जातात एक एकला. काय बघू आणि काय नाही असं होतं. या सुंदर दृश्याकडे बघून मला एक लाईन बोलावीशी वाटते. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतल मन, तुमका प्रसन्न होतल मन. आसा आमचो यो कोकण, आसा आमचो यो कोकण. इकडचे रस्ते एवढे छान आहेत ना, म्हणजे आमच्या दुबईमध्ये पण असे रस्ते नाहीत. आमच्या मुंबईमध्ये तर तुम्हाला खड्डे वगैरे दिसतील, पण इकडचे रस्ते एवढे स्मूथ आहे ना, गाडी एकदम अशी मक्खनसारखी स्मूथ चालते. खरंच खूप छान रस्ते बनवले मांडलं. मुंबईपेक्षा मच बेटर. असं मन करते की इकडेच येऊन राहावं यार. खूप छान वातावरण आहे, एकदम शांत. आणि मन तर इकडेच अडकलं. समुद्राचे एक असे ठिकाण येतात ना की कुठलं कॅप्चर करू कुठलं नाही. इकडे ते कसं कॅप्चर करायला गेलं तर तिकडचं मिस आउट होतं असं नाही. मला सगळंच एकदम डोळ्यात माझ्या हरवून ठेवायचं आहे सर्व दृश्य. मुंबईला गेल्यावरती मग मी हे इमॅजिन करेल छान छान. बाकी तुम्हीच बघा ना, एवढे छान रस्ते आहेत एकदम. नाहीतर आमच्या मुंबईमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नाही समजत. लाईट हाऊस मे बी 4 वाजता ओपन होतं. सो आम्हाला 4 वाजता जायचं आहे आरेवारेला आणि आम्हाला तो सीन मिस आउट नाही करायचा आहे. म्हणून लाईट हाऊस दिसलं. आलो आता आम्ही जयगड फोर्टला. हा बघा, हा आहे फोर्ट. ये मम्मी. आणि मम्मी आणि संचिता येतात. पोचलो आहे. बापरे, सामसूम आहे खूप ना. तिकडे काय, तिथे काय, पुढे काय, असं वाकून कुठे बघताय काही समजतच नाही. कोण आहेच नाही ते किल्ल्यावर. पाणी पकायचे छान आहे खूप. फोर्ट खूप मोठा आहे. हे संचिता, कुत्रे इकडे. म्याव म्याव करू नकोस, कुत्रे आहेत. दीदी, मम्मी, मम्मी, पापा. वा, कोणीच नाही पण यार. मला वाटलं खूप लोक असतील, गर्दी असेल. दुपार आहे म्हणून की काय, नो आयडिया. सहलीला 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 जायचं, जायचं सहलीला. मोरया, मंगलमूर्ती. मोरया. आणि हा जो किल्ला आहे हा विजापूरकरांनी बांधला. ॲक्च्युली विजापूर करून होते, त्यांनी हा किल्ला बांधला. आणि तो नंतर शेवटी मराठी साम्राज्याचा आपला भाग बनला. पण नंतर 1818मध्ये शेवटी तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. सो असं आहे या किल्ल्याचं हिस्ट्री. आणि इकडे एक छोटंसं गणपतीचं मंदिरसुद्धा आहे. सो तुम्ही इकडे सुद्धा गणपतीचं मंदिराचं दर्शन घ्यायला सुद्धा या नक्की. बघा, समुद्र सपाटीपासून 55 मीटरच्या उंचीवरती आहे हा किल्ला. आणि खूप लांबून लांबून लोक, म्हणजे गणपतीपुळेचं जर तुम्ही दर्शन करायला आला तर इकडे सुद्धा तुम्ही आवर्जून या. जयगड किल्ला. चढायचं म्हणजे ना थोडंसं रिस्की आहे. तर आता मी किल्ला एक्सप्लोअर करतोय, फिरतोय.
तर हा किल्ला ना त्या काळामध्ये ऐतिहासिक व्यापारीचं रक्षण करण्यासाठी होता आणि सेकंड वन म्हणजे एक अरबी समुद्रावरती एक लष्करी तळ म्हणजे एक नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता त्या काळामध्ये. सो हे सर्व खूप सुंदर आहे असं नजारा. लाईट हाऊस पण इकडे जवळच आहे, सो तुम्ही तिकडे सुद्धा जाऊ शकता तिकडे आल्यावरती. आणि गणपतीपुळेचं जर तुम्ही प्लॅन करताय तर इकडे सुद्धा तुम्ही नक्की या, नक्की 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 या खरंच, कारण खूप छान आहे. आणि आता मी जे तुम्हाला दृश्य दाखवते ना गाईस, ते तुम्ही बघूनच थक्क व्हाल. वेट. काय हो हे काय बघतायत? दुश्मन आले. कोण दुश्मन आहे? बाबा तुम्हाला काढायचं आहे? नको रे बाबा, बॅगा लेडीज आहे बोलते. पप्पा मी तुझं बॅगा पकडायला बोललेले वाटतं. असं होईल, तसं काय करू नको. बिचारा आमच्या पप्पांचं बघा काय का. चाललं काय? डॅड इन एव्हरी फॅमिली ट्रिप. ते काय टाकू नको.